मनोज जरांगे यांचा दौरा काल संपलेला आहे. आज लक्ष्मण हाके दौऱ्यासाठी बाहेर पडलेले आहेत. मला सांगा, त्यांच्या इशाऱ्याला तुमचं उत्तर असणार आहे आजचं? उत्तर तर निश्चित असणार आहे, पण आता आम्ही सरकारला प्रश्न विचारणार आहोत की ओबीसीचं आरक्षण संपलंय का राहिलंय ते तुम्ही आम्हाला सांगा. आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता धक्का लागलाय का नाही आम्हाला सांगा. मराठा समाज ओबीसी मध्ये आलाय का नाही तेवढं सांगा. जर मराठा समाज ओबीसी मध्ये आला असेल तर ओबीसी त्यांच्या स्पर्धेत कसं टिकणार आहे एवढं आम्हाला सरकारनं उत्तर द्यावं. कारण काय आहे, ज्यावेळी कुत्र्याला एखादा दगड मारला जातो ना, तेव्हा ते कुत्रं त्या दगड चावायचा प्रयत्न करतो, पण दगड मारणारा कोण आहे याच्या शोधार्थ आम्ही आता बाहेर पडलो आहोत. आणि नेमकं ह्याच्या माग आता ज्यांचे दाखले रद्द झाले त्याच्या विरोधात मनोज जरांगेंनी आवाज उठवलेला आहे. महसूल मंत्री असतील, शिवसेनेचे दुसरे समाज कल्याण मंत्री असतील, त्यांच्यावर त्यांची टीका चालू आहे. कसं बघताय त्यांचे रद्द झालेले दाखले परत? बघा, रद्द झालेत पॉइंट मध्ये. मुळात सगळे दाखले व्हॅलिड झालेत, प्रमाणपत्र काढून झालेत. आता प्रश्न आमचा शासनाला आहे की आरक्षण तर संपलंय सगळं. त्यामुळं मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांना शिव्या घालतोय, महसूल मंत्र्यांना शिव्या घालतोय, उपमुख्यमंत्र्यांना शिव्या घालतोय. मग हा शासनावरती दबाव आणून जे काही निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये जे काही दाखले आहेत त्याच्यावर तो दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हा मुख्यमंत्र्यांना मानत नाही, संविधानिक पदावर बसलेल्या माणसांना मानत नाही आणि त्यांच्यावर टीका करायचं शिवराळ भाषेमध्ये बोलतोय. हा एक ओबीसी वरती जसा दबाव आहे तसाच प्रशासनावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न मनोज जरांगे करतोय. हाच प्रश्न आम्ही आता सोलापूरमध्ये जाऊन विचारणार आहोत. आता तुमची भूमिका काय असणार आहे पुढं? आमचं ओबीसीचं आरक्षण संपलंय का राहिलंय हे शासनानं आम्हाला सांगावं. न्यायालयाच्या बाबतीमध्ये न्यायालय सुद्धा सगळ्याच गोष्टी आज ओबीसीच्या बाजूने एकही माणूस बोलायला तयार नाही. ना ओबीसीचे नेते बोलतात, ना सत्ताधारी बोलतात, ना विरोधक बोलतात, कुणीही बोलायला तयार नाही. मग आम्ही जी भूमिका मांडतोय ती बरोबर का चुकीची हे ओबीसीच्या नेत्यांनी पण आम्हाला सांगावं, कारण तेही बोलत नाहीत. आणि ओबीसीचे नेते शांत बसल्यामुळं ओबीसी मध्ये परत मोठा संभ्रम आहे की नक्की चाललंय काय. आता काय तुमचा हा दौरा सोलापूर पुरता मर्यादित आहे का? नाही, महाराष्ट्र आहे. बघा, जरांगे ज्या ज्या गावामध्ये त्यानं जाऊन सभा घेतली तिथल्या लोकांचे आम्हाला कॉल आहेत की तुम्ही आमच्या गावात येणार आहे का नाही. हाके सर तुम्ही आमच्या गावात या, आम्हाला रॅली काढायची. हाके सर तुम्ही आमच्या गावात या, आम्हाला सभा घ्यायची. त्यामुळे इथून पुढे महाराष्ट्रातलं जे काही वातावरण तयार होतंय त्याला शासन जबाबदार असेल. समोरासमोर प्रत्येक ठिकाणी होईल. आम्ही बीड जिल्ह्यामध्ये जाऊ, जालन्यात जाऊ, अजून कुठं धुळे, नाशिक सगळीकडे जाणार आहोत आम्ही. आता ज्या पद्धतीने त्यांनी टीका केलेली आहे या टीकेला उत्तर काय आहे? या टीकेला उत्तर ते म्हणतात, ते मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना म्हणतात की आम्ही तुम्हाला मराठा म्हणून मतदान दिलं, एकनाथ शिंदेना म्हणतात. मग मराठा म्हणून मराठ्याला मतं देत असतील तर ओबीसी म्हणून ओबीसीला मतं देतील आणि मग बघू कुणाची संख्या किती येते महाराष्ट्रामध्ये. संख्येवरच शेवटी प्रश्नच नाही. लोकशाही आहे, जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. ओबीसी इथून पुढे करेक्ट कार्यक्रम करतील या सगळ्या लोकांचा. ज्यांनी आता ह्याच्यात कोण कोण आहे विरोधात? सगळे विरोधात सत्ताधारी आहेत, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, भाजपचे आमदार आहेत. सगळ्यांचा मिळून प्रोग्राम चालू आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक व्यक्ती आहे, त्या मुख्यमंत्र्याचा राग आपल्याला काढता येत नाही, आपलं चालत नाही. म्हणून अशा फाळकूट माणसाच्या तोंडून ही सगळी मंडळी या महाराष्ट्रामध्ये षड्यंत्र रचतायत. न्यायालयाकडून अपेक्षा नाही, कुठल्या कास्ट व्हॅलिडिटी कडून अपेक्षा नाही. प्रत्येक लीडर येतोय आणि मनोज जरांगेला पाठिंबा देतोय, प्रत्येक लीडर येतोय मनोज जरांगेला पाठिंबा देतोय. अरे आम्हाला काय म्हणणं आहे का नाही? किती टक्के तुम्ही आहे म्हणतात आणि तुमची परिस्थिती काय होणार आहे? हे बघा, ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. कारण मराठा जर ओबीसी मध्ये समाविष्ट झाला असेल तर आता ओबीसी बांधव मराठ्यांच्या बरोबर स्पर्धा करू शकत नाहीत. हरलोय. आता काय परत आंदोलन उभं राहील. ओबीसी बांधवांना जागा करू आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसीची भली मोठी टीम तयार करू. आणि आम्हाला संविधानानं अधिकार दिलाय. जरांगेच्या मताला 2 मताचा अधिकार आहे आणि आम्हाला 1 मताचा अधिकार आहे असं काही नाही. आमची संख्या अर्ध्याहून जास्त आहे. दलित आंबेडकरी जनताच्या बरोबर आहे आणि आम्ही निश्चित दाखवून देऊ इथून पुढच्या कालावधीत. ज्या पद्धतीने त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, आंतरवाली सराटीमध्ये संपूर्ण राज्यभरातून मराठा समाजाला बोलवलेलं आहे, तुमचं कसं उत्तर? त्याला रेबीजचं कुत्रं चावलंय मनोज जरांगेला. कारण एवढे सगळे दाखले काढून झालेत. ऑलरेडी ओबीसीचं आरक्षण संपलंय. तुम्ही महत्वाच्या जागा जिल्हा परिषद अध्यक्षपदापासून सभापती पदापासून या सगळ्या जागा घेतलेल्या आहेत ऑलरेडी. पुण्याची महानगरपालिका असो, जालना असो, कोल्हापूर असो, दौंड असो, फलटण असो, झालेल्या आहे सगळ्या गोष्टी. आता निर्णय सगळा जनतेच्या जनतेत आम्ही जाऊ, जनतेसमोर मांडू.
खरं का खोटं जनतेसमोर ठरवू. म्हणजे सरकारबद्दलची आशा संपलेली. मुख्यमंत्री कोणीही बोलणार नाही. उदय सामंत जातील जरांगेकडं, प्रसाद लाड जातील जरांगेकडं. आज महसूल मंत्र्यांची आयमाय काढून त्यांच्या पर्सनल व्यंग्यावरती टीका केली गेली. इथला स्त्रीवादी बोलत नाही, इथला पुरोगामी कुठल्या बिळात जाऊन लपून बसलेत ते बोलत नाहीत. ही महाराष्ट्राची भूमी आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. आयमाय काढली जात असताना तुम्ही शांत बसलाय. मुख्यमंत्र्याची आयमाय काढली जाते, मुख्यमंत्र्याच्या वडिलापर्यंत जातात. कुठे आहेत भाजपचे आमदार? कुठे गेला प्रसाद लाड एवढा बोंबलणारा दोन्ही हातानं? कुठे आहे प्रसाद लाड? मुख्यमंत्र्याची आयमाय काढली आणि लक्ष्मण हाकेला ठोकून काढायची भाषा करतो प्रसाद लाड. तुला कळलं पाहिजे भाजप कुणाच्या मतावर उभा आहे. भाजप पासून जर ओबीसी बाजूला गेला, भाजप राहील का महाराष्ट्रात? हा आमचा सवाल आहे. मुख्यमंत्री ओबीसीचे आहेत अशा रीतीचं वक्तव्य काल जरांगेंनी सभेत केलं होतं. हे बघा, मुख्यमंत्री हा 14 करोड महाराष्ट्राच्या जनतेनं निवडून दिलेला मुख्यमंत्री. तू जातीवरनं कशासाठी बोलतोयस? तू त्या दिवशी एक्सपोज झालायस की तू एकनाथ शिंदेना मतदान केलंयस. वजनमूठ कधी दिसणार? दिसणार. हे बघा, ओबीसीचा वॉइस हा सायलेंट आहे. ओबीसी शांत आहे, याचा अर्थ ओबीसीला काही कळत नाही. या भ्रमात इथल्या पुढाऱ्यांनी राहू नये. दिसणार 100% दिसणार. मागच्या वेळीच दिसलाय. नाहीतर लोकसभेला जरांगेंनी महाराष्ट्राची वाट लावलेली होतीच. पण आमचं दुर्दैव हे आहे की ज्यांच्या पाठीशी आम्ही ओबीसी बांधव उभे राहिलो ते आता आमच्या बाजूने बोलायला तयार नाही. तर हे होते लक्ष्मण हाके. आता जरांगेंच्या रॅलीला उत्तर द्यायला आज हाकेंची रॅली सोलापुरात सुरुवात होणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मनोज जरांगे गेले होते त्या त्या ठिकाणी प्रत्येक गावात आमची सभा होईल आणि त्या त्या गावातून बोलावणे येते. आता कोणावरही आमचा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे आमचा जो विषय असेल तो आता आम्ही जनतेत जाऊन मांडू आणि जनतेची ताकद ओबीसीची वज्रमूठ दाखवून देऊ असं त्यांनी सांगितले. कॅमेरामॅन अजित देशपांडे सह सुनील दिवाणी, बीट माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.